राष्ट्रीय नाभिक एकता संघ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2024 नाशिकमधील राजेश्वरी मंगल कार्यालय जेल रोड नाशिक रोड येथे मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळेस राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले। तसेच राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे दिनदर्शिका प्रकाशन केले। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या पदाधिकारी यांचा मेळावा संपन्न झालाय। यावेळी भगवानराव बिडवे, संजय वाघ, सुभाष बिडवे, रमेश बिडवे, श्रीकांत वाघ, जगदीश सोनवणे, शुभम पगारे, अतुल चव्हाण, वसंत सोनवणे, सुनील गरुड, सुनील जाधव, विष्णू पणसे, प्रवीण जाधव, तात्या निकम, नितीन आहेर, दिनेश आवटे, देवेंद्र भास्कर, जगदीश सोनवणे, कोरडे वकील, एकनाथ जाधव, अशोक सूर्यवंशी, नरेंद्र निकम, माधवराव शिंदे, अशोक सोनवणे, सुरेंद्र निकम, अतुल चव्हाण, राहुल तुपे, बलराम भंडारी, सुधाकरराव गायकवाड, अतुल चव्हाण, माधवराव भिडे, माधवराव शिंदे, अशोकराव सूर्यवंशी, रवींद्र बिडवे, नारायणराव निकम, अशोकराव सोनवणे, बाळूशेठ चौधरी, किरणराव भांजे, श्रीकांत वाघ, संपत जाधव, शुभम पगारे, किरण आहेर, गणेश चौधरी, बाळासाहेब साळुंके, संदीप व्यवहारे, राजेंद्र बिडवे, दत्ता पंडित, राजभाऊ मोरे, लंकेश जाधव, शैलेश जाधव, गणेश कडवे, सोमनाथ सोनवणे, महेंद्र कानडी, संजय सोनवणे, संतोष खंडागळे, अंबादास कदम, प्रकाश तुपे, सुखदेव शिंदे, चंद्रकांत कदम, संतोष पंडित, वसंत सोनवणे, पिंपळगाव तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक जिल्हाध्यक्ष आज दिन प्रकाश आणि त्या ठिकाणी नियुक्तीपत्र त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून दिलं आणि संघटन बांधणीचं त्या ठिकाणी मनोधैर्य वाढत असताना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी काम करण्यासाठी संधी त्या ठिकाणी तरुणांना त्या ठिकाणी जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानअण्णा बिडवे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि खरे आजच्या मेळाव्याचं उद्दिष्ट एक संघटन आणि त्याच ठिकाणी आता नव्याने ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी वाचवण्याचं त्या ठिकाणी मनोबल त्या ठिकाणी पूर्ण गाव खेड्यात असेल, ग्रामीणमध्ये, शहरामध्ये त्या ठिकाणी समाज त्या ठिकाणी संघटन बांधण्याच्या ओबीसीच्या माध्यमातून जे आरक्षणावर जे भांडण तंडण चालू आहे, आज खऱ्या अर्थाने मराठा आणि ओबीसी आज जे वाकयुद्ध त्या ठिकाणी चालले आहे आणि नव्याने त्या ठिकाणी नाभिक समाजाने जास्तीत जास्त हरकती या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून आज 16 तारखेच्या आत त्या ठिकाणी दिलेल्याच आहे आणि नामदार भुजबळ साहेब यांना त्या ठिकाणी आम्हीपासून त्या ठिकाणी ज्यावेळेस ओबीसीच्या न्यायासाठी त्या ठिकाणी आव्हान देतील त्यावेळेस आवाज देतील त्यावेळेस नामदार भुजबळ साहेबांच्या ताकदीला त्या ठिकाणी नाभिक समाजात त्या ठिकाणी उपस्थिती राहील असे या नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी मी त्यांना त्या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकता नाभिक महासंघाच्या वतीनं दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले। यामध्ये प्रथम छत्रपती शिवराय, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। या दिनदर्शिकेचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये या नाभिक एकता महासंघ आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीनं अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमाचे फोटो विशेषतः याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। म्हणजे 2011चं राज्यव्यापी अधिवेशन, त्यानंतर मुंबईचा महामोर्चा, कोल्हापूरचं लोकार्पण सोहळा, अशा प्रकारचे फार मोठे जे कार्यक्रम झाले ज्याच्यामध्ये बहुसंख्येने नाभिक समाज एकत्र होता, अशा प्रकारचे कार्यक्रमाचे अहवाल वजा माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आलेली आहे। त्यातून नाभिक समाजाला आदर्श त्या ठिकाणी कार्य लोकांसमोर जाईल आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी। नाभिक समाज हा पूर्वीपासून नाशिक जिल्ह्याचा एकजूट आहे, एक संघ आहे, तो अधिक एकजूट व्हावा या अनुषंगाने आजच्या बैठकीचं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आत्ता सध्या जे काही आंदोलनात्मक भूमिका चालू आहे त्याबद्दलही या नाभिक समाजाला मार्गदर्शन करण्यात आलं। यानंतरच्या काळामध्ये मातृपितृ सन्मान सोहळ्याचं फार मोठं आयोजन या नाशिक जिल्ह्यात करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। यानंतरच्या काळात ज्याप्रमाणे पूर्वी नाभिक समाजाने या ठिकाणी विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणे आयोजित केले, तसेच कार्यक्रम यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजित केले जातील आणि म्हणून आज पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यांच्या या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा तालुका स्तरावर नवीन काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। नवीन तरुण मंडळींना, तरुण कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आली
आणि त्यांनीसुद्धा आपलं कार्य जोमाने करावं, एकसंघपणे करावं, उत्स्फूर्तपणे करावं, अशा प्रकारची पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करून या सर्वांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. मी सुभाष बिडवई या ठिकाणी आज नवीन कॅलेंडरचं प्रकाशन, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांचा मेळावा हा आणि शिवाजी महाराजांची उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला होता. प्रचंड प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी इथं आपली उपस्थिती दिलेली आहे आणि आदरणीय भगवानअण्णा बिडवे, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ यांनी या ठिकाणी बहुमोल असं मार्गदर्शन आलेल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. जे काही उपक्रम याच्या अगोदर केले त्याच्याबद्दल त्यांनी कल्पना दिलेली आहे आणि भावी उपक्रमाबद्दल सुद्धा त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी जे सर्वजण आलेत त्या पदाधिकाऱ्यांचं, काही पदाधिकाऱ्यांना पदाबद्दलचं सुद्धा वाटप इथे करण्यात आलेलं आहे. अतिशय जोमानं सर्वांनी कार्याला लागावं आणि नाभिक समाजाची ही उत्तुंग जी यशाची परंपरा आहे ती चांगल्या प्रकारे विकसित करावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.